Everyone, we start the quality control and inspection. Okay, previous lecture we discussed the what are need objective regarding quality control and inspection in any organization or industry. Our next topic is a quality circle. Quality circle means a quality control circle is a group of worker who do the same or similar work, who meet the regularly to identify, analyze, and solve the work related problem. It consists of minimum 3 and maximum 12 member in a group. Quality circle, quality department. पण बघितलं जी फॅक्टरी असेल, इंडस्ट्री रिगार्डिंग ऑर्गनायझेशन असेल, क्वालिटी इन्स्पेक्शन साठी एक टीम असते. ओके, डिपार्टमेंटल टीम असेल, सेंट्रलाइज टीम असेल, त्यासाठी टीम वर्क साठी काही टीम मेंबर अनलिस्ट केले जाते किंवा कन्सिस्ट केले जाते फॉर मिनिमम 3 अँड मॅक्झिमम 12 मेंबर इन अ ग्रुप. तर एक ग्रुप क्रिएट केला जातो. त्या ग्रुपमध्ये 3 किंवा 12 पर्यंत तो ग्रुप क्रिएट केला जातो. दॅट इज द क्वालिटी सर्कल ग्रुप टू कंट्रोल द क्वालिटी अँड इन्स्पेक्शन. नाउ why the quality circle created group and what need regarding the this type group? They are doing group of worker who do the same of similar work, who meet the regularly identify, analyze and solve the work related problem. The group कशासाठी क्रिएट केला जातो? सपोज त्या प्रोडक्ट रिलेटेड प्रॉब्लेम असतील, क्वालिटी रिलेटेड असतील, इन्स्पेक्शन रिलेटेड असतील, तर त्या ग्रुप मेंबर साठी प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली वर्क डिवाइड केलं जातं. ते डिवाइड केल्यानंतर तो प्रोडक्ट असेल तो आयडेंटिफाय केला जातो, कुठे क्वालिटी प्रॉब्लेम असेल, देन अनालिज केलं जातं की ती क्वालिटी कोणत्या प्रोसेसमध्ये ते क्वालिटी प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे. मग ते अनालिसिस केल्यानंतर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी काही मेथड्स असतील, थेअरी असतील किंवा गाईडलाईन असतील, एखाद्या वर्करच्या असतील किंवा मॅनेजर किंवा इंजिनियरच्या गाईडलाईन असतील, त्या गाईडलाईन प्रॉपर यूज करून ती क्वालिटी प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. दॅट इज द पर्पज टू use of quality circle. The objective is to improve quality, productivity and the total performance of the organization and also do the quality of work life of employee. What is the objective regarding quality? Improve quality, productivity and total performance. जर आपण ग्रुप क्रिएट केला क्वालिटी सर्कल साठी, जो बेनिफिशियल ठरला 100%, तर त्याचे बेनिफिट काय होऊ शकतात? इम्प्रूव्ह क्वालिटी, प्रोडक्टची क्वालिटी ऑटोमॅटिकली इम्प्रूव्ह होईल, इन्क्रीज होईल. दॅन प्रोडक्टिव्हिटी, त्यामुळे तुमची जी प्रोडक्टची प्रोडक्टिव्हिटी ती पण इन्क्रीज होईल. दॅन द टोटल परफॉर्मन्स. मग क्वालिटी जर बेटर असली त्या प्रोडक्टची, जी कंपनी असेल त्याची क्वालिटी बेटर असली, त्याची प्रोडक्टिव्हिटी पण इन्क्रीज झाली, तर ऑटोमॅटिकली जी तुमची ऑर्गनायझेशन असेल, इंडस्ट्री असेल, ते ऑटोमॅटिकली ते परफॉर्मन्स त्या इंडस्ट्रीचा, त्या प्रोडक्टचा जो ब्रँड असेल त्याचा ऑटोमॅटिकली इन्क्रीज होईल. दॅट इज द ऑब्जेक्टिव्ह रिगार्डिंग क्वालिटी सर्कल. A task force is appointed by the management for problem solving. Problem solving varies. Quality circle is a voluntary association of worker of the same workplace. ओके, आपण बघितली टास्क फोर्स, आपण बघितली की एखादा प्रोडक्ट किंवा एखादी गोष्ट जर आपल्या लिमिटच्या बाहेर गेली, म्हणजे प्रोडक्ट रिलेटेड असेल किंवा डेली लाईफ रिलेटेड असेल, तर त्यासाठी आपण एक वेगळी टीम अपॉइंट करतो. टास्क फोर्स असेल किंवा क्वालिटी सर्कल ग्रुप असेल. बेटर येत नसेल तर आपण एक टास्क फोर्स अपॉइंट करतो आणि ती अपॉइंट केल्यानंतर ते प्रॉब्लेम त्या क्वालिटीचे सॉल्व्ह केले जातात. दॅट इज द पर्पज फॉर द क्रिएटिंग अ क्वालिटी सर्कल. नाउ दिस इज द diagram for the quality circle and what the objective regarding voluntary groups, small size, regular meeting, independence agenda, quality focus. जो ग्रुप क्रिएट केला जातो, त्या ग्रुप क्रिएट केल्यानंतर त्याच्यामध्ये कोणकोणते पॉइंट्स इन्व्हॉल्व केले जातात? व्हॉलंटरी ग्रुप्स. ग्रुप क्रिएट झाला, ग्रुप हा स्मॉल साईजचा ग्रुप असतो. मग डेली त्या प्रोडक्ट रिलेटेड जे पण अनालिसिस, जे पण वर्क हे डिवाइड केलेलं असतं प्रत्येक पर्सन. जसं तुम्ही लास्ट इयरचे स्टुडंट, तुम्हाला प्रोजेक्ट अलॉट केलेला असतो 4 मेंबरसाठी. 4 मेंबरसाठी प्रोजेक्ट अलॉट केल्यानंतर प्रत्येक डिस्ट्रीब्यूट केलेलं असतं. ओके, प्रत्येक जो मेंबर असतो तो प्रत्येक वर्क डिस्ट्रीब्यूट केलेला असतं प्रोजेक्ट. सपोज तुम्ही पण प्रोजेक्ट करत असाल तर प्रत्येक मेंबरला तुमच्या तुम्ही वेगवेगळं वर्क दिलं असतं. काहींना रिपोर्टसाठी, काहींना प्रेझेंटेशनसाठी, काहींना
मॉडेलसाठी, ओके, काही रिसर्च पेपर रेडी करण्यासाठी प्रत्येकाचं हा ग्रुप असेल आणि त्याला प्रत्येकाचे वर्क हे आपण डिस्ट्रीब्यूट केले. आणि सपोज तुम्ही जे प्रोजेक्टचं ग्रुप डिस्ट्रीब्यूट केलं त्याच्या रिलेटेड रोज तुम्ही 1 दिवस 2 दिवसानंतर ते अनालिसिस करता की आपलं वर्क कुठपर्यंत आलं, किती कंप्लीट झालं. क्युरी असेल तर आपण एकमेकाला ते क्युरी आयडेंटिफाय करतो किंवा सोल्युशन घेतो की क्युरी सॉल्व्ह होत नाही, तुझ्याकडून सॉल्व्ह करत असेल तर ती सॉल्व्ह केली जाते. म्हणजे ग्रुप क्रिएट झाल्यानंतर डिस्कशन होतं. डिस्कशन केल्यानंतर 1 डे 2 डे बिफोर त्याचं अनालिसिस केलं जातं, कोणते प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहे, कोणते प्रॉब्लेम क्रिएट होत आहे. ते ग्रुपमध्ये अनालिसिस केलं जातं आणि त्यासाठी आपण काय करतो, रेग्युलर मीटिंग, दॅट इज अ रेग्युलर मीटिंग. दॅन इंडिपेंडेंट अजेंडा. मग आपला अजेंडा काय आहे की आपला सिनॉप्सिस असेल, रिपोर्ट असेल, एक डेडलाईन असेल, त्या डेडलाईनच्या आधी आपल्याला कम्प्लीट करायचं आहे, पेपर रिसर्च पेपर असे अपलोड करायचा आहे. दॅट इज युअर क्वालिटी सर्कल ग्रुप ऑफ प्रोजेक्ट. नाऊ क्वालिटी फोकस. फोकस कशावर असेल तुमचा, जो प्रोडक्ट असेल त्या प्रोडक्टची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यामध्ये जसा फोकस असेल तसा तुमचा प्रोजेक्टचा पण फोकस असेल की रिपोर्ट कम्प्लीट करणे, सिनॉप्सिस असेल, रिपोर्ट असेल, एम्बोसिस असेल, त्यानंतर तुमचे रिसर्च पेपर असतील आणि लास्ट इथं तुमचा जो मॉडेल असेल ते पण तुम्हाला फोकस करणं, की जे अनालिसिस करणार आपण कन्क्लुजन पर्यंत जाणार आहे ते आपलं कम्प्लीट झाले. दॅट इज ऑल्सो युअर क्वालिटी सर्कल. ओके, जसं कंपनीमध्ये या टाइप्सनुसार क्वालिटी सर्कल यूज केलं जातं. व्हॉलंटरी ग्रुप, स्मॉल साईज, रेग्युलर मीटिंग आणि इंडिपेंडेंट अजेंडा, क्वालिटी फोकस म्हणजे प्रोजेक्टसाठी ग्रुप केला जातो. प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल आपण वर्क डिवाइड करतो. डिवाइड केल्यानंतर त्याला डेडलाईन असते. त्या डेडलाईन मध्ये आपण प्रत्येक डेली वर्क कम्प्लीट करत असतो. त्याचं कॉलवर आपण चेक करत असतो की किती काम कम्प्लीट झालं, आयडेंटिफाय करतो, काही प्रॉब्लेम क्रिएट झाले ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. सेम ॲज कम्पेअर टू फॉर क्वालिटी सर्कल. Now, this is another diagram for color code. 2 color themes. First diagram say exceptional, perfection, fitness for value of money and the transportation. Okay, transformation. And second group says exponential, perfection, all same points. सेम फर्स्ट फिगर सेकंड फिगर मध्ये सेम पॉईंट दिले, फक्त कलर कोड काय इंडिकेट करतात. फर्स्ट असेल तर ब्ल्यू लाईन आपण बघितलं, ब्ल्यू लाईन रेड लाईन इंडिकेट काय करते, तुमचं वर्क असेल तर ब्ल्यू, तुमचं डेडलाईनच्या आधी जर ते 50% जर वर्क कम्प्लीट असेल तर ते रेड लाईन मध्ये जात असेल की वर तुमचं 50% बिलो आहे, कम्प्लिटेड नाही तर तिथं रेड लाईन. म्हणजे जे पण कलर कोड असतात ते इंडिकेट करतात की आपलं वर्क कुठपर्यंत आलंय. सो ब्ल्यू लाईन काय इंडिकेट करते, पॉईंट काय एक्सेप्शन पर्यंत असेल. सेकंड कलर असेल तो कलर इंडिकेट करतो परफेक्शन. दॅन थर्ड इज अ कलर इज अ फिटनेस फॉर पर्पज. म्हणजे प्रत्येक जो कलर असतो तो आयडेंटिफाय करतो की तुमचा क्वालिटी प्रोडक्ट असेल, क्वालिटी इन्स्पेक्शन असेल, त्याच्या कोडिंग नुसार ते आयडेंटिफाय केलं जातं. Now this is also another diagram for the continuous quality improvement, the quality circle. Quality circle is plan, do, act and check. Okay, this is the method for using a quality circle. Plan means quality principle, factor affecting qualities. Plan means the suppose product असेल, प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग होत असताना प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर झाला, आपण बघितलं की कंपनी प्रोडक्टवर डिपेंड असते. जर तो हायेस्ट जर प्रोडक्ट असेल सपोज, म्हणजे त्या प्रोडक्टची प्राइस ही खूप जास्त असेल आणि त्यासाठी मटेरियल आपल्याला मिळत नसेल, प्रोसेस चार्ज जास्त असेल, ओके, तर त्याच्यासाठी आपण जो क्वालिटी असते प्रत्येक मशीनचं त्याच्यावालं वर्किंग कम्प्लीट झाल्यानंतर आपण लगेच त्याच्यावालं क्वालिटी चेक करतो. पण काही प्रोडक्ट असे असतात म्हणजे त्याची कॉस्ट कमी असते, त्याचं आपण डायरेक्टली पूर्ण प्रोसेस कम्प्लीट झाल्यानंतर क्वालिटी चेक करतो. ओके, देन व्हॉट इज द प्लॅनिंग, क्वालिटी प्रिन्सिपल अँड फॅक्टर अफेक्टिंग द क्वालिटी. डू पर्सनल पॉलिसी अँड प्रोसिजर. ओके, काय केलं पाहिजे, ज्या पॉलिसीज असतील क्वालिटी चेक करण्यासाठी त्या पॉलिसीनुसार आपण जी प्रोसेस असेल त्या प्रोसेसनुसार प्रोडक्टची क्वालिटी चेक केली पाहिजे. आणि डेली अवर्स असेल किंवा टार्गेट असेल 100 पीस 50 पीस कम्प्लीट झाल्यानंतर क्वालिटी चेक करणे ते आपण कम्प्लीट केलं पाहिजे. ऍक्ट, रिव्ह्यू, रिवाइज, कम्युनिकेट आणि मॉनिटर. रिव्ह्यू आपण बघितलं की जे प्रोडक्ट असतं, मी तुम्हाला सांगितलं एक शिफ्ट मध्ये एका शिफ्ट मध्ये सुपरवायझर जर वर्क करीत असेल तर त्याला तो चार्ज हँडओव्हर करत असताना त्याला त्या 8 अवर्स असेल किंवा त्या रिगार्डिंग जो मॅनेजर असेल त्याला रिपोर्ट करायला लागतो. मी तुम्हाला सांगितलं डिफरंट टाइप्स ऑफ कार्ड असतात.
सुपरवायझर असेल, इंजिनियर असेल, त्याच्या कार्ड असतात, तर कार्ड मध्ये डेली रिपोर्ट येतो की मशीन प्रॉब्लेम आला असेल, आवर असेल, 1 आवर्स मध्ये किती रिंग प्रोडक्शन कम्प्लीट झालं, 2 आवर्स मध्ये किती झालं, 8 आवर्स मध्ये किती झालं, त्याच्यामध्ये सायन्स केली जाते, ड्युटी टाइम असतो आणि त्याच्यामध्ये सर्व नोट डाऊन केले जातं की प्रोसेस मध्ये काय काय प्रॉब्लेम क्रिएट झाले असतील, किती टार्गेट कम्प्लीट झालं असेल ते क्रिएट केलं जातं. दॅन रिव्ह्यू तोच असतो तुमचा रिवाइज केलं जातं, कोणकोणत्या गोष्टी कम्प्लिटेड नॉन कम्प्लिटेड गोष्टी, की टार्गेट 8 आवर्स मध्ये कम्प्लीट करायचं असतो, 7 आवर्स मध्ये आपलं टार्गेट 80% आलेलं आहे, त्या 20% आपण 1 आवर्स मध्ये कसं कम्प्लीट करणार. ओके. नाऊ कम्युनिकेट, मग आपलं सुपरवायझर असेल, सुपरवायझर तुमच्या वर्कर सोबत कम्युनिकेट करेल त्या रिगार्डिंग क्वालिटीमध्ये प्रॉब्लेम असेल त्याच्या रिगार्डिंग मग कम्युनिकेट करेल, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करते. आणि मॉनिटर काय करणार, ज्या प्रोडक्ट असेल त्या प्रोडक्टचे फायनलाइज झाल्यानंतर फिनिश प्रोडक्ट आपण अनालिसिस करा. नाऊ चेक सॅम्पल गाईडलाईन अँड एरर कॅटेगरीज, चेक करणार आपण, सॅम्पल चेक करणार म्हणजे लास्ट जी स्टार्टिंग रॉ मटेरियल टू फिनिश मटेरियल जी तुमची आली प्रोडक्ट असेल त्या प्रोडक्टचं पूर्णपणे मेथडनुसार आणि मॅनेजर किंवा ज्या पण कंपनीच्या त्या प्रोडक्ट रिलेटेड गाईडलाईन असतील त्याच्यानुसार आपण तो चेक करणार. जे पण एरर असतील ते फाइंड आउट केले जातील, फाइंड आउट करूनच प्रोडक्ट हा तुमचा बाहेर कस्टमरला सेल केला जाईल. ओके, दॅट इज द मेथड फॉर इम्प्रुव्हमेंट, प्लॅन, डू, ऍक्ट अँड चेक. नाऊ 5 Lean Six Sigma प्रिन्सिपल. आज लेक्चर मध्ये आपण फक्त डिस्कस करणार आहे की 5 Lean Six Sigma प्रिन्सिपल काय, जेव्हा नेक्स्ट लेक्चर असेल त्याच्यामध्ये आपण बघणार आहे विथ एक्झाम्पल बघणार आहे कंपनी रिगार्डिंग व्हिडिओ असेल एक, त्याच्यामध्ये की 5-6 सिग्मा असेल, कायजिन मेथड्स असेल, त्याच्यानंतर 5S असेल. आपण मॅनेजमेंट सब्जेक्ट मध्ये ऑलरेडी लर्न केलं होतं व्हॉट इज द पोकोएक मेथड, कायजिन मेथड, 6 सिग्मा मेथड. ओके, 5 Lean Six Sigma principle work for the customer. The primary goals of any change you want to implement should be deliver maximum benefit to the customer. Find your problems and focus on it. Remove variation and bottlenecks. Communicate clearly and train team members. Be flexible and responsible. इथे काही पॉइंट्स दिलेले आहे, ते पॉइंट्स आपण रीड करणार आहे. आपलं जेव्हा नेक्स्ट लेक्चर असेल त्याच्यामध्ये एक व्हिडिओ प्ले करणार आहे मी, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 5S जी सिस्टीम असते, 6 सिग्मा असते, ती कंपनीमध्ये कशी इन्स्टॉल केली जाते आणि प्रत्येक लाईनवर जी प्रोसेस असते त्या प्रोसेसवर ज्या मेथड्स आहे, कायजिन मेथड, 6 सिग्मा मेथड यांचा यूज काय केला जातो. ओके, विथ एक्झाम्पल असते. नाऊ work for the customer. The primary goals of any change you want to implement should be deliver maximum benefit to the customer. त्यांना प्रोडक्ट असेल, आपण प्रोडक्शन स्टार्ट केल्यानंतर पर्पज काय असतो, तो प्रोडक्ट कस्टमर पर्यंत डिलिव्हर झाला पाहिजे आणि त्या डिलिव्हर झाल्यानंतर त्या आपल्याला बेनिफिट पण झालं पाहिजे त्या प्रोडक्टचं. फाइंड युअर प्रॉब्लेम अँड फोकस ऑन इट. 5 Lean Sigma मध्ये काय असतं, जे पण प्रॉब्लेम असतील, 6 कन्सेप्ट असेल, लीन 6 सिग्मा प्रिन्सिपल मध्ये जी कन्सेप्ट असेल त्या कन्सेप्ट मध्ये कोणताही प्रॉब्लेम असेल तो फाइंड आउट केला पाहिजे आणि तो प्रॉब्लेम जोपर्यंत सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत त्या प्रॉब्लेम फोकस केला पाहिजे. नाव रिमूव्ह व्हॅरिएशन आणि बॉटलनेक्स. सपोज आपण बघितलं, जशी आपण प्रोजेक्ट बनवतो, लास्ट याचा प्रोजेक्ट असेल त्याच्यामध्ये आपण रिपोर्ट बनवतो, रिपोर्ट मध्ये जर काही क्युरीज असतील, फॉन्ट चेंज असेल, लाइनिंग स्पेसिंग प्रॉब्लेम असेल, तर आपण काय करतो, ते रिमूव्ह करतो, त्या व्हॅरिएशन रिमूव्ह करतो. ओके, त्याच्यानंतर काय जे प्रॉब्लेम असतील ते फाइंड आउट करतो, स्पेसिंग असेल, फॉन्ट साईज असेल, ते फाइंड आउट करतो, सॉल्व्ह करतो. दॅट इज ऑल्सो युअर सिक्स सिग्मा.
कम्युनिकेट क्लिअरली अँड ट्रेन द टीम मेंबर्स. ओके, ट्रेनीज असतील, जे सुपरवायझर असतील, आपण क्वालिटी कंट्रोल पार्ट होता. आता आपण या युनिट मध्ये क्वालिटी कंट्रोल आणि इन्स्पेक्शन रिगार्डिंग टॉपिक कव्हर केलं. त्याच्यामध्येच 5S 6 सिग्मा कायझन मेथड्स आहे. म्हणजे क्वालिटी कंट्रोल मध्ये ह्या मेथडचा यूज काय केला जाईल त्याच्या रिगार्डिंग हे पॉइंट्स असतील. नाऊ कम्युनिकेट क्लिअरली अँड ट्रेन द टीम मेंबर्स. कम्युनिटी सुपरवायझर असेल, वर्कर असेल, त्यांच्यामध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग पाहिजे. ठीक आहे, एखादा प्रॉब्लेम क्रिएट झाला तर सुपरवायझर त्यांना कमांड केली की हा प्रॉब्लेम असा क्रिएट झाला, हा सॉल्व्ह झाला पाहिजे. तर ते कम्युनिटी केलं पाहिजे क्लिअरली, आणि टीम मेंबर असेल त्यांना ट्रेन पण केलं पाहिजे. जे अनस्किल वर्कर असेल त्यांना सुपरवायझर कडून, मॅनेजर कडून ट्रेन केलं पाहिजे. बी फ्लेक्झिबल अँड रिस्पॉन्सिव्ह. ओके, फ्लेक्झिबल मीन्स म्हणजे वर्कर आणि सुपरवायझर जे पण असेल, कोऑर्डिनेशन हे बेटर असलं पाहिजे, आणि जे असेल रिस्पॉन्सिबिलिटी जी सुपरवायझर असेल ती पूर्णपणे त्यांनी क्लिअरली फाइंड केली पाहिजे किंवा डिफाईन केली पाहिजे. Now, what is a Six Sigma? Six Sigma is a quality management methodology used to help business improve current process, product, and service by discovering and eliminating the defect. The goal is to streamline quality control in manufacturing or business process to there is a little to no variant throughout. Okay, Six Sigma म्हणजे जो तुमचा इम्प्रुव्हमेंट असेल, इम्प्रुव्हमेंट करंट प्रोसेस, प्रोडक्ट असेल, सर्व्हिस असतील, त्याच्या रिगार्डिंग काही मेथड्स रेडी केलेले आहे. की सिम्पली बघायला गेलं, सिक्स सिग्मा असेल, ती मेथड इम्प्लिमेंट केल्यानंतर जी आपली प्रोडक्ट असं, प्रोडक्टची क्वालिटी बेटर होती. वर्कर मध्ये जे प्रॉब्लेम्स असतील, अनस्किल वर्कर असतील तर ते स्किल वर्कर आपण करण्यासाठी काय मेथड यूज केली पाहिजे. स्किल वर्कर आपण जर केले, जे अनस्किल असेल त्यांना इम्प्रूव्ह करून स्किल केले, तर कंपनीला काय बेनिफिट होऊ शकतं, कंपनीची प्रोडक्टिव्हिटी कशी इन्क्रीज होऊ शकते त्याच्या रिगार्ड. ओके, आपला जो माईक असेल तो माईक अनम्यूट असला पाहिजे. जेव्हा काही क्युरीज असेल तेव्हाच म्यूट करायचं. ओके, आपला जो माईक असेल तो चेक करून घ्या, तो ऑफ असला पाहिजे, अदरवाइज मी रिमूव्ह करून टाकेल. ओके, सर्वांनी माईक म्यूट ठेवायचा. जेव्हा क्वेश्चन काय असेल तेव्हाच अनम्यूट करायचं. Now this is a Six Sigma. Now Six Sigma principle. The goal in any Six Sigma project is to identify, eliminate any defect that are causing variation in quality by defining a sequence of steps around a certain target. The most commonly example, find use the targets, smaller is better, larger is better, or normal is best. सिक्स सिग्मा प्रिन्सिपल मेथड यूज केली जाते. मेथड यासाठी यूज केली जाते की कंपनीमध्ये जर मेथडॉलॉजी यूज केली नाही, एखादी कन्सेप्ट जर नसेल, तर ते प्रोडक्टची प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज होऊ शकत नाही, कंपनी ग्रोथ होऊ शकत नाही. वर्कर असेल, वर्कर मध्ये पण ग्रोथ कम्प्लीट होऊ शकत नाही. त्यासाठी आपण ज्या काही मेथड्स असतात त्या मेथड यूज करतो, त्या प्रोसिजर नुसार ते प्रोडक्ट असेल, सर्व्हिस असेल ती प्रोव्हाइड केली जाते. दॅट इज द स्मॉलर इज बेटर, larger is better, or nominal is best. Now smaller is better, create any upper specification limit such as having a target of 0 for defect or rejected parts. स्मॉलर, जे स्मॉलरचा जो प्रोडक्ट असेल सपोज तुमचा, त्याचं काही रिगार्डिंग स्मॉल स्पेसिफिकेशन असतील, तर त्याचं टार्गेट आपण 0 टू डिफेक्ट पर्यंत म्हणजे स्टार्ट केलं, आपण रॉ मटेरियल पासून प्रोडक्शन स्टार्ट केलं, तर स्टार्ट करत असताना 8 प्रोसेस असतील. 8 प्रोसेस मध्ये तर 6 प्रोसेस पर्यंत कोणताही डिफेक्ट नाही आढळला, म्हणजे 0 टू त्या डिफेक्ट पर्यंत कोणताही डिफेक्ट जर आढळला नाही, 8 प्रोसिजर पूर्णपणे कम्प्लीट झाला आणि तो 8 चे प्रोसिजर कम्प्लीट होऊन तो प्रोडक्ट कम्प्लीटली फिनिश झाला. ओके, दॅट इज द स्मॉलर बट बेटर. दॅट इज द 0
for defect or rejected part. Larger is better, involved in a lower specification limit such as the test score where the target is 100%. Now nominal is the best look at the middle ground. A customer service needs to spend enough time on the phone to troubleshoot a problem, but not so long that they lose productivity. आपण बघितलं की काही प्रॉब्लेम कशा असतात, प्रोडक्ट आपण मॅन्युफॅक्चरिंग केला, कस्टमर पर्यंत तो आपण डिलिव्हर केला, कस्टमरने परचेस केल्यानंतर त्या प्रोडक्ट मध्ये कधी कधी प्रॉब्लेम क्रिएट होता. म्हणजे सपोज आपण मोबाईल बघितला, मोबाईल आपण परचेस केल्यानंतर सपोज 3 ते 4 दिवसामध्ये त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आला, मोबाईल हँग व्हायला, आपण काय करतो, वेट करतो, काही सॉफ्टवेअर असतील, काही डेटा असेल डिलीट करतो. ओके, व्हायरस असेल, व्हायरस आपण अँटीव्हायरसनी क्लिअर करतोय. अशा गोष्टी केल्यानंतर आपण चेक करतो 2-3 दिवस का तरी मोबाईल हँग होतो किंवा नाही. तर कधी कधी अशा गोष्टी झाल्यानंतर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातो. ओके, तो सॉल्व्ह होतो. त्यासाठी आपण नॉमिनल इज द बेस्ट, म्हणजे काही नॉमिनल प्रॉब्लेम असतात ते टाइम पुरतं असतात, त्याच्यानंतर ते क्लिअर होतात. नाऊ 6 सिग्मा DMAIC. DMAIC means define, measure, analyze, improve and control. This is the 6 Sigma project methodology. This each represented as a letter in the including define. First is a define. Define the problem, the customer, the project requirement, and the ultimate goals and expectations of the customer. Define. Simple. एखादा प्रोडक्ट, कोणताही प्रोडक्ट घ्या, कोणता इंडस्ट्री असो, ऑर्गनायझेशन असो, कोणताही प्रोडक्ट असेल तर त्याचे जो प्रॉब्लेम असेल तो प्रॉब्लेम आधी डिफाईन केला जातो. तो डिफाईन कस्टमर कडून असेल किंवा तुमच्या जे डिपार्टमेंट असेल ते डिपार्टमेंट कडून असेल, टास्क फोर्स असेल, फोर्स त्यांच्याकडून असेल. ओके, मग त्या प्रोजेक्टच्या रिक्वायरमेंट असतील त्या कम्प्लीट केल्या पाहिजे, डिफाईन करून ते प्रॉब्लेम सॉल्व्ह केले पाहिजे. दॅट इज द 6 सिग्मा. म्हणजे सपोज कंपनी आपण इस्टॅब्लिश केली, एखादा पर्सन असेल, सपोज मेकॅनिकल इंजिनियर केल्यानंतर जर त्या कंपनी स्टार्ट केली, त्या कंपनीमध्ये काही आपण मेथड्स असतात, डिसिप्लिन असेल, आपण सपोज थंब करतो, प्रेझेंटी असेल, त्यानंतर डिसिप्लिन मेथड असेल, टायमिंग असेल, शिफ्ट असेल, जर आपण या मेथड जर तिथे यूज केल्या नाही, कंपनी जर आपण इस्टॅब्लिश केली, वर्करला काही रूल्स असतील, मॅनेजरला काही रूल्स, सुपरवायझर रूल्स, त्याच्यानंतर तुमच्यावाले जे पण असेल ऍप्लिकेशन असेल, सीएल साठी ऍप्लिकेशन असेल, मेडिकल लीव्ह साठी, या सगळे मेथड झाल्या. हे सगळे मेथड पॅरामीटर झाले सेम ऍज रिगार्डिंग टू 6 सिग्मा. हे जर पॅरामीटर आपण कंपनी स्टार्ट केलं, आपण जर फक्त कंपनीच्या प्रोडक्टला महत्व दिलं की मला फक्त मॅन्युफॅक्चरिंग करायचं, ते पण कोणत्याही हाऊ एनी कॉस्ट मध्ये आम्हाला मॅन्युफॅक्चरिंग करायचं, तर तुमची कंपनीची इम्प्रुव्हमेंट पण होणार नाही आणि तुमची कंपनी जास्त दिवस मार्केटमध्ये टिकणार पण नाही. कारण की तुमच्या प्रोडक्टच्या क्वालिटी बरोबर वर्करची क्वालिटी आणि त्यासोबत ज्या फॅक्टर असतात, म्हणजे ते झाले तुमचे फॅक्टर, म्हणजे काय, डिसिप्लिन असेल, टाइम लिमिट असेल, लिव्ह असतील, ऍप्लिकेशन असतील, हे सगळे पॅरामीटर पकडून तुमची कंपनी ही इन्क्रीज होत असेल. जी पण प्रोडक्टिव्हिटी असेल त्या प्रोडक्टची किंवा कंपनी ती ग्रोथ इन्क्रीज होत असते. ओके, तुम्ही जर कोणते रूल्स नाही ठेवले, रेग्युलेशन नाही ठेवले, तर कंपनीची इम्प्रुव्हमेंट होणार नाही, वर्कर कडून पण स्किल डेव्हलप होणार नाही. त्यासाठी जे फॅक्टर असतात 5S 6 सिग्मा, हे आपण तिथे कंपनी यूज करतो. आता सपोज कंपनी स्टार्ट केली तर 6 सिग्मा यूज केली, 6 सिग्मा यूज केल्यानंतर काय आपला बेनिफिट होईल? फर्स्ट इज अ डिफाईन. मग सपोज जे वर्कर असतील, सुपरवायझर, आपण त्यांना प्रत्येक प्रॉब्लेम डिफाईन करायला सांगणार. तो डिफाईन केल्यानंतर सॉल्व्ह झाला पाहिजे, त्याला डेडलाईन देणार. डेडलाईन दिल्यानंतर आपण त्यांना सांगणार की ह्या डेडलाईन मध्ये कंप्लीट झाला नाही तर तुम्हाला फाईन केलं जाईल. अशा काही गोष्टी केल्यामुळे काय होतं, तो जो वर्कर असतो तो कमी टाइम मध्ये कंप्लीट करतो. ओके, तुम्हाला सपोज प्रोजेक्टची डेडलाईन दिली, जर तुम्हाला डेडलाईन प्रोजेक्टची दिली नाही तर तुम्ही तो प्रोजेक्ट जर 2 मंथ्स मध्ये कंप्लीट करायचा असेल तर तुम्ही त्याला 4 मंथ लावा. डेडलाईन दिली नाही तर, किंवा रूल्स रेग्युलेशन जर आपण केले नाही तर. सपोज तुम्हाला डेडलाईन दिली, तर डेडलाईन दिल्याने तुम्ही बघितलं असेल कोणत्याही गोष्टीची आपल्याला डेडलाईन मिळाली तर आपण ते वर्क लवकर कंप्लीट करतो. ओके, तर त्याला डेडलाईन नसली आपलं ते वर्क लवकर कंप्लीट होत नाही. त्यासाठी या गोष्टी इम्पॉर्टंट असतात. रूल्स रेग्युलेशन मीन्स 6 सिग्मा, 5S, कायजिन मेथड, या सर्व मेथड आपण त्यासाठी कंपनीमध्ये यूज करतो. नाऊ मेजर. The measure the performance of the current process by establishing a data collection plan to determine the defect and gather metrics. जे पण मेजर असतील तुमचे, काही कोणतेही मेजर असतील, परफॉर्मन्स असेल, प्रोडक्ट असेल, वर्कर असेल, सुपरवायझर असेल, मटेरियल असेल, मशीन असेल,
ते पूर्ण अनालिसिस केलं गेलं पाहिजे. Then the analyze the process to establish root cause of variation and defect, to identify the issue with the current strategy that stand in the way of the end goal. स्टार्टिंग तुमचं स्टार्टिंग रॉ मटेरियल पासून तर फिनिश मटेरियल पर्यंत जे पण अनालिसिस असेल, मशीन रिलेटेड असेल, वर्क रिलेटेड, कोणता वर्कर वर्क कसं कम्प्लीट करतो, कोणतं मशीन कोणत्या प्रकारचा प्रॉब्लेम क्रिएट करतं, ते सर्व प्रकारचे अनालिसिस केलं गेलं पाहिजे. ते अनालिसिस काय कॉज ऑफ व्हेरिएशन, जे पण व्हेरिएशन असेल ते स्टडी केलं पाहिजे, स्टडी करून ते सॉल्व्ह केलं पाहिजे. मीन्स डिपेक्ट टू आयडेंटिफाय द इश्यू विथ द करंट स्ट्रॅटेजी. जी पण तुमच्याकडे आयडिया असतील, स्ट्रॅटेजी असेल, ती मीटिंग करले घेऊन ती प्रॉब्लेम सॉल्व्ह केले गेले पाहिजे. आणि ते सॉल्व्ह केल्यामुळे काय होणार आहे, वे स्टँड इन द वे ऑफ द एंड गोल. मग आपला जो फिनिश मटेरियलचा जो गोल असेल आपला प्रोडक्टचा, तो फिनिश गोल कम्प्लीट होऊ शकतो. अनालाइज. नाउ improve the process by eliminating the root causes of defect throughout the innovative solution. Improve प्रोडक्टिव्हिटी. तुम्ही बघितलं कोणत्या प्रोडक्टची प्रोडक्टिव्हिटी जर इम्प्रूव्ह करायची असेल तर तुम्हाला जे स्किल वर्कर असेल, मशीन असेल, यांच्यामध्ये तुम्हाला अनस्किल असेल तर स्किल इम्प्रूव्ह करावं लागतं. मशीन असेल तर तुम्हाला ऍडव्हान्स मशीन तिथे इन्स्टॉल करावं लागतील, सॉफ्टवेअर इन्स्टॉल करावं लागतील. वर्कर असेल तो वर्कर स्किल वर्कर असेल तर बेटर, बट अनस्किल वर्कर असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला पर्सेंट वाईज तो वर्करची जी पण वर्किंग कंडिशन असेल ती इम्प्रूव्ह करावं लागेल. त्यामुळे जर इम्प्रूव्ह केली तर बेनिफिट कोणाला आहे, कंपनीला होणार. ओके, दॅट द इम्प्रूव्हमेंट गरजेचं. तुम्ही डेली लाईफ मध्ये जरी बघितलं, आपण सपोज इंजिनिअरिंग असेल, डिप्लोमा असेल, अदर फील्ड असेल, स्टार्टिंगला जेव्हा आपण ऍडमिशन घेतो, जेव्हा फर्स्ट सेम असतं, काही स्टुडंटला फर्स्ट सेमला जास्त मार्क पडतात किंवा त्यांना त्या गोष्टीची अनालाइज नसते, म्हणजे त्यांनी डिफाईन केलेलं नसतं एक प्रकारचं की पेपर कसा असेल, सेमिस्टर पॅटर्न कसं असतं, एक्झाम कशी असते, किती मार्क्सला पासिंग असते, पेपर सॉल्व्ह कसा केला जायचा, पॉईंट कोणत्या पॉईंटशी पेपर सॉल्व्ह केला गेला पाहिजे, कोणते कोणते पॉईंटला अंडरलाईन केलं गेलं पाहिजे, ह्या गोष्टी माहीत नसतात. माहीत नसल्यामुळे काय होतं, मग इम्प्रुव्हमेंट त्या स्टुडंट मध्ये होत नाही. ती इम्प्रुव्हमेंट केव्हा होती, जेव्हा एक सेमिस्टर कम्प्लीट होतं, सेकंड सेमिस्टर कम्प्लीट होतं, त्यामुळे त्याला पूर्ण प्रकारे दोन्ही सेमिस्टरचे अनालाइज होतं की आपण एक्झाम रिलेटेड असू, सबमिशन रिलेटेड असू किंवा अदर काय असतील त्याच्या रिलेटेड आपण आपली इम्प्रुव्हमेंट कशी इन्क्रीज केली पाहिजे, तो त्याला पूर्णपणे अनालाइज आणि स्टडी येऊन झालेला असतो. त्याला अनुभव येऊन गेलेला असतो 2 सेमिस्टरचा की थर्ड सेमिस्टर एक्झाम माहिती असेल तर केव्हा स्टार्ट केला पाहिजे. मला जर 70 आउट ऑफ जर 60 मार्क जर पाहिजे तर मग मी स्टडी कसा केला पाहिजे, किंवा इंटरनल मार्क असतील, एक्सटर्नल मार्क असतील ते कशी मिळवले पाहिजे, हा त्याला पूर्णपणे अनालिसिस होतं आणि तो त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह करतो. सेम कंपनीमध्ये पण असं असतं की प्रत्येक प्रोडक्ट असेल, वर्कर असेल, ते इम्प्रुव्हमेंटसाठी एक टीम असते. ती टीम असेल, तुमचा जनरल मॅनेजर असतो, जे मेन पोस्टचे मेंबर असतात, ज्या पोस्ट असतात, मॅनेजर असेल, हेड प्लांट हेड असेल, तुमचा सपोज कमिटी मेंबर असेल, चेअरमन असेल आणि सीईओ असतो. यांचं वर्कच ते असतं की कंपनीची जी आता प्रोडक्टिव्हिटी ती असेल 79% असेल तर ती आपण 80%, 81% पर्यंत कशी इन्क्रीज करू शकतो, त्यासाठीचे पर्सन तिथे अपॉइंट केलेले असतात आणि ते याच्यावरच वर्क करत असतात की आता नवीन प्रोडक्ट अपडेट करायचं असेल किंवा आपल्या कंपनीची इम्प्रुव्हमेंट कशी इन्क्रीज करते. नाउ control new process to avoid the falling into old habits and to ensure in stay on the tracks. सिंपल. आता कंपनी रिलेटेड एक्झाम्पल घेतो आणि तुमच्या डेली लाईफ रिलेटेड आपण बघितलं, डिफाईन केलं, मेजर केलं, अनालिसिस केलं, इम्प्रुव्हमेंट पण केली, या सर्व गोष्टी आपण यूज केल्या. पण जो वर्कर असेल त्या वर्कर मध्ये जर हॅबिट असतील, काही बॅड हॅबिट्स असतील, म्हणजे टायमिंगवर ड्युटीवर न येणे, वर्किंग करीत असताना फोकस न करणे, त्यामुळे मशीन मध्ये प्रॉब्लेम क्रिएट होणे, ऍक्सिडेंट होणे, तर सपोज तुम्ही बघितलं असं ज्या त्यांचे जे व्यसन असतील ते पण अवॉइड न करणे, या गोष्टीमुळे कंपनीला लॉस होतो. ह्या गोष्टींसाठी कंपनीने काही नियम्स ठरवलेले असतात की जर अशा काही नियम रूल्स असतात, त्या रूल्स मध्ये जर तो पर्सन आढळला तर त्याच्यावर आपण एक प्रकारे काय म्हणतो, कंपनीतून त्याला काढून टाकलं जातं किंवा त्याच्यावर काही फाईन्स हे ठेवले जातात. फॉर एक्झाम्पल सपोज स्टुडंट आहे, कॉलेज असेल, कॉलेज ऑर्गनायझेशन, जशी इंडस्ट्रीमध्ये वर्करला काही गुड हॅबिट्स हवे असतात, जर बॅड हॅबिट असेल तर कंपनीला त्याच्यावाले प्रॉब्लेम किंवा बॅड इफेक्ट होऊ शकतात, त्यासाठी ते रूल्स ठेवलेले असतात.
तसंच आपण बघितलं की स्टुडंटसाठी पण आपण रूल्स कशासाठी ठेवतो, जर रूल्स नाही ठेवले तर ते बॅड हॅबिटमुळे जे ऑर्गनायझेशन असतील, जे डिपार्टमेंट असेल, त्याचं जे इन्व्हायरमेंटल मध्ये आपण काय म्हणू शकतो, नाव खराब होणे, या प्रकारचा हा बॅड मेसेज हा बाहेर जाऊ शकतो की इथे शिस्त नाही. तुम्ही बघितलं असेल का भरपूर कॉलेजबद्दल तुम्ही, की ऑर्गनायझेशन आहे, इथं कोणत्याही प्रकारचे शिस्त नाहीये, मुलांना कंट्रोल नाहीये. ओके, त्याच प्रकारचा हा फॅक्टर आहे सिक्स सिग्मा मीन्स कंट्रोल. मीन्स मग सपोज तुम्हाला प्रेझेंटीसाठी 75% तुम्हाला कंपल्सरी असेल, नाही कंपल्सरी केलं तुम्ही तर तुम्हाला फाईन केलं जातं किंवा एक्झामला बसू दिलं जातं. किंवा तुम्ही कॉलेजला नाही काही प्रॉब्लेम क्रिएट झाले तर तुमच्या पॅरेंट्सला कॉल केला जातो, तोपर्यंत तुम्हाला कॉलेजमध्ये परमिशन दिली जात नाही, ऍप्लिकेशन असतील, अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. तुम्ही ड्रेस कोड मध्ये कॉलेजला नाही आले तरी तुम्हाला फाईन केलं जातं किंवा एखादं ऍप्लिकेशन असेल ऍप्लिकेशन केलं जातं. हे कायसाठी असतं, त्या युनिटसाठी किंवा जो पण ऑर्गनायझेशन असेल त्याला एक इम्प्रुव्हमेंट ट्रॅक मध्ये नेण्यासाठी एक कंट्रोलिंग फॅक्ट तिथे ऍक्ट केलेलं असतं. मग ते रूल्स असतील, रेग्युलेशन असतील, या गोष्टीनुसार म्हणजे आपली कॉलेज रिलेटेड असू व इंडस्ट्री रिलेटेड असू, हे रूल्स हे कॉमन केलेले असतात. ओके, तसं त्यासाठी हा क्वालिटी फॅक्टर असतो टू न्यू प्रोसेस टू अवॉइड द फॉलिंग इन टू ओल्ड हॅबिट अँड टू एन्श्योर इट्स स्टे ऑन ट्रॅक्स. ओके, त्यामुळे जे पण पर्सन आहे त्यांना त्यांच्या ट्रॅकवर ठेवलं पाहिजे. कॉलेजमध्ये आपण कशासाठी आलोय त्यांना त्याच गोष्टीवर फोकस केलं पाहिजे. इंडस्ट्रीमध्ये प्रोडक्ट जो असेल त्या प्रोडक्टवर आपण ज्या मशीनवर वर्क करतो त्याच मशीनवर आपण वर्क फोकस केलं पाहिजे. दॅट इज युअर कंट्रोल. Okay, we define the Six Sigma, define, measure, analyze, improve, and the control method. Now, Six Sigma implementation roles. A key concept in a Six Sigma in the idea established clear leadership roles and the quality management. The key roles of the Six Sigma implementation included. ओके, तुम्हाला आपण बघितलं मॅनेजमेंट मध्ये की लीडर इम्पॉर्टंट असतो, कारण की प्रत्येक गोष्टीला लीडरच हा डायरेक्शन देत असतो. ओके, then executive leadership, the include the CEO and other executive management who are charged with developing the vision for Six Sigma implementation. Leaders should also be responsible for encouraging new ideas and the supplying the resources to act on a innovation. Okay, executive leadership कंपनीचा कोण असतो, सीईओ, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. दिस इज युअर एक्झिक्युटिव्ह लिडरशिप. नाउ champions typically found in upper management. Champions are the people responsible for acting on a executive leadership vision and acting as a mentor to black belt. मग चॅम्पियन मग आपण बघितलं की कंपनीमध्ये वर्कर टू मॅन हायर टू लोअर मॅनेजमेंट सब्जेक्ट मध्ये आपण स्टडी केलं होतं. त्याच्याकडे आता बघितलं त्यांनी सीईओ जी पण रिस्पॉन्सिबिलिटी तुमचा प्लांट हेड असेल, जनरल मॅनेजर असेल, त्यांना ती पुढे डिलिव्हर केली जाते आणि ते डिलिव्हर करून ते वर्क कम्प्लीट केलं जातं. सिक्स सिग्मा ब्लॅक बेल्ट. सिक्स सिग्मा तुम्ही बघितलं भरपूर जे पण पर्सन तुमच्या ते चांगल्या पोस्ट असेल त्यांना विचारा की सिक्स सिग्मा असेल, 5S असेल, याच्यासाठी एक कोर्स असतो. तो कोर्स यासाठी असतो की कंपनीमध्ये असेल, आपण जर कंपनीमध्ये जर आपण वर्क करत असेल तर कंपनीमध्ये इम्प्रुव्हमेंट करायला सुपरवायझर असतो किंवा इंजिनियर असतो, कंपनीच त्याला किंवा 3 वीक साठी जिथे पण हा प्रोग्राम असेल किंवा कोर्स असेल तिथे कंपनी स्वतःहून त्या मेंबरला पाठवते. पाठवल्यानंतर काय असतं, त्याला प्रेझेंटेशन द्यावं लागतं. म्हणजे सपोज सिक्स सिग्मा ब्लॅक बेल्ट हा एक सर्टिफिकेशन कोर्स आहे. जे आपण बाकीचे कोर्सेस करतो, क्लासेस करतो, त्याचं आपल्याला सर्टिफिकेट मिळतं. जसे सॉफ्टवेअर रिगार्डिंग असेल, ANSYS असेल, AutoCAD असेल. ओके, त्याचे रिलेटेड ब्लॅक बेल्ट आहे. सिक्स सिग्मा ब्लॅक बेल्ट आहे. त्याच्या रिगार्डिंग जे कंपनीत वर्क करतात किंवा सुपरवायझर इंजिनियर असतात त्यांना कंपनी कोर्ससाठी पाठवते. कोर्ससाठी पाठवल्यानंतर ते सर्टिफिकेशन मिळतं आणि ते सर्टिफिकेशन आल्यानंतर तो पर्सन इंजिनियर कंपनीमध्ये प्रेझेंटेशन देतो आणि आपल्या कंपनीमध्ये या प्रकारचं सिक्स सिग्मा जी ब्लॅक बेल्ट प्रोसिजर आहे, जे डिफाईन मेजर हे चालतंय की नाही अॅक्युरेट, ते चेक केलं जातं आणि इम्प्लिमेंट केलं जातं. जे पण आपल्या कंपनीत असेल ते तो कोर्स कम्प्लीट करून आल्यानंतर तो सुपरवायझर तो वर्किंग लाईनला किंवा प्रोसेस लाईन मध्ये इम्प्लिमेंट करतो. दॅट इज अ ब्लॅक बेल्ट. इज द प्रोफेशनल हू कॅन एक्सप्लेन सिक्स सिग्मा प्रिन्सिपल इन्क्लूड सपोर्टिंग सिस्टीम अँड टूल्स. त्याच्यामध्ये सगळं
आपण जे आता डिफाईन करतोय म्हणजे आपल्या फक्त ज्या चॅप्टर मध्ये आपल्या ज्या युनिट मध्ये हे फक्त पॉईंट दिलेले का सिक्स सिग्मा काय, पण तिथे ऍक्च्युअली वर्क कसं केलं पाहिजे, कोणाकडून वर्क कसं कम्प्लीट करून घेतलं पाहिजे, वर्कर सोबत बिहेवियर आपलं कसं पाहिजे, एखादी प्रोडक्शन लाईन असेल आपण सुपरवायझर ती कंट्रोल कशी केली पाहिजे. ओके, आपलं जे कॅरेक्टर असेल, जो पोस्ट असेल, ती प्रत्येक पर्सन बरोबर कशी पाहिजे, जे आपले बोलणं असेल, हँडलिंग असतील, कस्टमर हँडलिंग असतील किंवा दुसरी बिझनेसची जे पण डीलर असतील आपल्याकडे वेंडर्स साठी येत असतील तर त्यांच्याबरोबर कसं हँडल केलं पाहिजे, या प्रकारचे कोर्सेस असतात. दॅट इज द रिगार्डिंग सिक्स सिग्मा ब्लॅक बेल्ट. ओके, द मास्टर ब्लॅक बेल्ट, द वर्कर स्पेंड ऑल देअर टाइम्स ऑन सिक्स सिग्मा guiding black or green belt or helping the champions. They are the pick out the champions and are tasked with the ensuring the Six Sigma strategy. And black belt working below master black belt are responsible for executing on the Six Sigma strategy and typically act as a leader for specific tasks. Okay, then green belt guided by the black belt. Green belt are the new to the Six Sigma methodology and start learning it while maintaining their other job responsibility. Okay, we complete the